विकसित भारत या संकल्पनेचा अर्थ केवळ प्रगत भारत किंवा विकसनशील भारत असा मर्यादित अर्थाने घेऊ नये. त्याऐवजी ऋग्वेदातील सर्वे भवन्तु सुखिनः या चिरंतन संदेशातील भावनेतून ती समजून घेतली पाहिजे आणि त्यानुसार काम केलं पाहिजे, असं राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी स्टार्टअप कंपन्यांना म्हटलं आहे. मुंबईत स्टार्टअप फ्रंटियर या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात ते काल बोलत होते. ज्ञान हीच खरी संपत्ती आहे असं सांगत कौशल्य विकासाचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळाला पाहिजे यावर त्यांनी भर दिला. तरच या दोन्ही गोष्टी विकसित भारताचे दुहेरी आधारस्तंभ असल्याचं त्यांनी नमूद केलं. परंपरा आणि नाविन्यता यांचा मेळ घालण्याचं महत्त्व अधोरेखित करत भारतानं आपल्या स्वदेशी ज्ञानाची सांगड आजच्या बाजारपेठेच्या गरजांशी घातली पाहिजे असं राज्यपाल म्हणाले. तंत्रज्ञानाची वाढती भूमिका अधोरेखित करत राज्यपालांनी स्टार्टअप्सना AIचा वापर नैतिक आणि जबाबदार पद्धतीनं करण्याचं आवाहन केलं. स्टार्टअप ही जनतेची चळवळ व्हावी असं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या कार्यक्रमात सांगितलं. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठानं स्टार्टअप फ्रंटियर हा उपक्रम आयोजित केला होता. महाराष्ट्रातील स्टार्टअप कार्यक्षेत्र बळकट करणं आणि नाविन्यपूर्ण उद्योजकतेला चालना देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.